तर आज व्हिडिओ काढता काढता पोलीसवाले भाऊन आम्हाला पकडलं. ते कसं काय, आमच्या सगळ्या पोट्टीचा आज प्लॅन झाला की चला धरणं फिरायला जाऊ. त्यासाठी मग मी गाडी काढली, गेलो विजयच्या घरी. विजय तयारी करून रेडीच होता. विजय म्हणे 2 मिनिट थांब म्हणे, गावराने हेल्मेट बांधू दे म्हणे, ऊन लया म्हणे, एखादा झटका बसेल म्हणे जागेवर खाला असून. तिकून संतोष रेडी होऊन आला. तो हे तोंडाले गावराने हेल्मेट विनर बांधून एकदम रेडी होता. पुढच्या चक्क्यात जरा हवा कमी वाटत जाता. गावात गेलो, मॅटला हवा चेक करून घ्या. त्याच्यात भाऊ म्हणतात तुम्ही जरा कामाला तुम्ही हाताने चेक करू शकता. मॅच चेक करून पाहिले, त्यातनी हवा एकदम झुरो होती. फुल करून टाकले, त्यातनी रितेश दाई त्याचा बोरिया बिस्तारा बांधून एकदम रेडीच होते. आता राहिलं सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट काम म्हणजे पेट्रोल टाकणं. ते टाकून घेतलं 50चं. ते आपल्या त्याच्यावर टाकता येत नाही, कारण की ते आपलं जन्मसिद्ध अधिकारी 50चं टाकता येत नाही. इकडे एका कोणाची गोटीने घुरा लागून भावा गाडी पांघरूला पुरा धुळला आमच्या तोंडावर येऊन राहिला. त्याला म्हटलं आरामशीर गेले सोबत साठी म्हटलं त्याला की आमच्या सोबत चला, आमच्या तोंडा धुळला वाटलं. तो म्हणजे ठीक आहे. तसं आम्हाला तिथला ट्रक जेसीबी इकडे चालू कॅनवल खोदण्याचं काम. त्याच्यात पोहोचला आम्ही गजानन महाराजच्या विहिरीवर. म्हटलं आलोच तर पाणी गिनी पिऊन काय थंडगार असा आराम करून मग निघून जाऊ म्हटलं. पुढे म्हणजे ठीक आहे. रितेशदार योग्य निघाला पुढे. इकडे मग संतोष आणि मी बी मागून यूज होतो. विजेचा आपला हेल्मेट म्हटलं सोडणार येतो म्हणे, नाही म्हणे बाबा ऊन लागेल काय करता. इकडे संतोषले अंगाच्या वगैरे ताण लागले होतो म्हणे, पेनर फटकन द्यायला झापला जोडा मारायला. हिच्यामध्ये थांबणं म्हणे बाबा ढोराव का म्हणे, आरामाला पिऊ दे. बस आपला आजचा ब्लॉग इथपर्यंत. समोरचा ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता.